नमस्कार, मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स हा टॉपिक बघणार आहोत. लॉजिकल इक्विव्हॅलन्सवरचे क्वेश्चन्स बघणार आहोत. पहिल्यांदा डेफिनेशन बघू. लॉजिकल इक्विव्हॅलन्स डेफिनेशन: two statement patterns are said to be equivalent if their truth tables are identical. Two statement patterns are said to be equivalent if their truth tables are identical. If statement patterns A and B are equivalent, we write it as a equivalent B. कशाची डेफिनेशन बघतोय आपण? लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स मध्ये आपण दोन स्टेटमेंट पॅटर्न घेणार आहोत, ए आणि बी. पहिल्याची स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करू, सेकंड वनची सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करू. जर ए आणि बी ह्या दोन स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू सारख्या आल्या, सेम आल्या, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? ए आणि बी इक्विव्हॅलंट आहे आणि आपण ते दाखवणार आहोत इक्वल टूच्या सिम्बॉलने. तीन ॲडव्हॅरिएशन म्हणजेच काय? दोन स्टेटमेंट पॅटर्न्स आर इक्विव्हॅलंट इफ देअर ट्रूथ टेबल्स आर आयडेंटिकल. जर त्या स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ टेबल सारखे आले तर त्या दोन स्टेटमेंट पॅटर्न आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणणार. जर ते सारखे नाही आले तर आपण त्यांना म्हणणार दे आर नॉट लॉजिकल इक्विव्हॅलन्स. चला तर मी या टॉपिकवर एक्सरसाइज बघू. एक्सरसाइज 1.2. एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2. युझिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. विथ द हेल्प ऑफ ट्रूथ टेबल आपल्याला काय प्रूव्ह करायचंय? खाली दिलेलं जे काही लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे किंवा खालीचे स्टेटमेंट पॅटर्न ते लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे दोन्ही. मागच्या एक्सरसाइज मध्ये जसं आपण स्टेटमेंट पॅटर्न साठी ट्रूथ टेबल फाइंड केलं, सेम तशीच प्रोसिजर आपण या एक्झाम्पल मध्ये वापरणार आहोत. आपली पहिली हिंट आहे सगळ्यात महत्त्वाची एक्सरसाइजची, की एक्झाम्पल मध्ये किती स्टेटमेंट्स दिलेले. जर आपण ऑब्झर्व केलं LHS साइड आणि RHS साइड, तर एक्झाम्पल मध्ये आपल्याला दोन स्टेटमेंट्स दिलेले P आणि Q. सेकंड रिमार्क आपण लॉजिकल कनेक्टिव्ह बघतो. कोणकोणते आहे? निगेशन, ऑर, त्याच्यानंतर परत निगेशन आणि अँड. अशा प्रकारे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. आणि थर्ड शेवटची रिमार्क आपल्याकडे राऊंड ब्रॅकेट दिलेली 2. ह्या स्टेटमेंट पॅटर्न साठी आपल्याला फाइंड आउट करायचे. स्टेटमेंट पॅटर्न फाइंड आउट करून घेऊ. दोन स्टेटमेंट्स दिलेले P, Q, त्याच्यानंतर निगेशन्स दिले, म्हणजे पहिल्यांदा आपण निगेशन फाइंड करणार. मग निगेशनसाठी आपण निगेशन हा सिम्बॉल फक्त P स्टेटमेंट्सला अप्लाय, म्हणून आपण निगेशन फाइंड करतो. निगेशन ऑफ P. निगेशन ऑफ P नंतर आपण पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ आणि त्याचं नाव आहे P ऑर Q. P ऑर Q ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन दिलंय, म्हणजे मला काय करायचं? त्या ब्रॅकेटचं निगेशन घ्यायचं. निगेशन ऑफ P ऑर Q. त्याच्यानंतर काय? सेकंड ब्रॅकेट दिलेलं आहे. सेकंड ब्रॅकेट आहे आपल्याला निगेशन ऑफ P अँड Q. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी LHS साइड दिलेली, ती LHS साइड आपण लिहून घेऊ. काय दिलेली? निगेशन ऑफ P ऑर Q ऑर निगेशन ऑफ P अँड Q. ही झाली LHS साइड. त्याच्यानंतर आपली RHS साइड लिहिणार आहे आपण, आणि RHS साइड आहे आपली निगेशन ऑफ. अशा प्रकारे आपण आपला ट्रूथ टेबल फॉर्म केलाय. आता आपल्याला आन्सर फाइंड करायचं आहे. आन्सर मध्ये मी आधी टेबलला नंबरिंग देते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे टोटल आपले 8 टेबल झाले. P आणि Q च्या दोन स्टेटमेंट मध्ये 2 ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, 2 फॉल्स, 1 ट्रू, 1 फॉल्स. निगेशन P हा टेबल आहे, त्याचं निगेशन घ्यायचे. फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू. ओके. P ऑर Q चं ट्रूथ टेबल आहे. ऑरच्या ट्रूथ टेबल मध्ये दोन्ही फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स आहे, म्हणून फॉल्स लिहून घेते. बाकीची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार आहे. ओके. आता हा जो टेबल याचं निगेशन घ्यायचं आहे. निगेशन म्हणजे ट्रूच्या अपोजिट फॉल्स लिहिणार आहोत आणि फॉल्सच्या अपोजिट ट्रू. निगेशन ऑफ P अँड Q. थर्ड नंबरचं टेबल आणि सेकंड नंबरचं टेबल, त्यांच्यामध्ये काय? अँड मध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे. ऑब्झर्व करू, तो ट्रू आहे. 3 नंबरचं जर बघितलं तर दोन्ही ट्रू आहे.
मग आन्सर आलं ट्रू. बाकीच्या ठिकाणी तुमचा आन्सर येणार आहे फॉल्स. ओके. आता निगेशन ऑफ पी और क्यूचा टेबल भेटलाय. निगेशन ऑफ पी अँड क्यूचा टेबल भेटलाय. म्हणजे 5 आणि 6 नंबरचा टेबल आपल्याला बघायचं आणि त्याच्यामध्ये सिम्बॉल आहे आपला ऑर. ऑर मध्ये दोन्ही फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स. दोन्ही फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स आहे. अदरवाईज आन्सर ट्रू आहे. आणि आपण ऑब्झर्व करून बघितलंय पहिल्या 2 ठिकाणी फॉल्स आहे म्हणून आन्सर फॉल्स आलं, बाकी ट्रू आहे. निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पीचा टेबल आधी तुम्ही फाईंड केलेला आहे तिसऱ्या ह्याच्यामध्ये. तो ॲज इट इज मी लिहिते फॉल्स, फॉल्स, ट्रू. ओके. 7 नंबरचा टेबल बघितला तर 7 नंबरचा टेबल हा आपला लेफ्ट हँड साईड आहे आणि 8 नंबरचा टेबल हा राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड ऑब्झर्व केली तर एफ 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 टी 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 म्हणजे एलएचएस आणि आरएचएस सेम. म्हणजेच काय दिसतंय, ते दिलेलं जे काही स्टेटमेंट पॅटर्न आहे ते काय लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. मग मला फायनल आन्सर लिहायचं आहे तर फायनल आन्सर लिहिताना मी म्हणणार आहे फ्रॉम अबाउट टेबल column 7 and 8 are identical. 7 आणि 8 से सारखे टेबल आहे. column 7 and 8 are identical. Therefore, negation of P or Q or negation of P and Q is logical equivalence with negation of P is logical equivalence. जर स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम आल्या तर ते काय असणार, लॉजिकल इक्विव्हॅलन्स असणार आणि आपण त्याचा आन्सर लिहिलं लॉजिकल इक्विव्हॅलन्स. क्वेश्चन नंबर सेकंड क्वेश्चन मध्ये सेम आपला रफ वर्क आपण अंडरस्टँडिंगसाठी करून घेऊ. एक्झाम्पल व्यवस्थित बघून घ्या. पी क्यू पी निगेशन पी पी के म्हणजे 2 स्टेटमेंट्स दिलेले पी आणि के. सिम्बॉल बघायचे इम्प्लिकेशन निगेशन इम्प्लिकेशन. ओके. निगेशन आणि इम्प्लिकेशन्स दिलेले आणि त्याच्यानंतर शेवटची डिमांड ब्रॅकेट किती दिले, 1 2 ब्रॅकेट दिलेले ते पण राऊंड ब्रॅकेट आहे ते 2. मग काय 2 स्टेटमेंट्स आहे पी क्यू. त्याच्यानंतर निगेशन आहे म्हणजे मला पहिल्यांदा निगेशन कुठं आहे पी साठी म्हणजे मी निगेशन ऑफ पीचं स्टेबल फाइंड कर. त्याच्यानंतर ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. काय क्यू इम्प्लाइज पी आणि पुढचं ब्रॅकेट येणार पी इम्प्लाइज ब्रॅकेटमध्ये क्यू इम्प्लाइज पी. ओके डन. निगेशन पी झालंय माझ्या मते. आता आपल्याला हा पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह पी इम्प्लाइज क्यू आणि शेवटचं तुमचं येणार आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज ब्रॅकेटमध्ये पी इम्प्लाइज क्यू. ओके. 1 2 3 4 5 6 7. ओके. ही झाली 5 नंबरचा टेबल एलएचएस आणि त्यानंतर तुमचं 7 नंबरचा टेबल आला आरएचएस. 2 ट्रूथ व्हॅल्यू ट्रू 2 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स 1 ट्रू 1 फॉल्स. निगेशन पी पीचा निगेशन म्हणजे काय 2 फॉल्स 2 ट्रू. क्यू इम्प्लाइज पी इम्प्लिकेशनच्या टेबलमध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर आन्सर फॉल्सचे ऑर्डर महत्वाची. क्यू कडून पी कडे जातो. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स नाही फॉल्स. पहिलं ट्रू आहे इथं आणि दुसरं फॉल्स आहे तरच आन्सर फॉल्स आहे. बाकीच्या ठिकाणी ट्रू 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 न बघता आपण लिहून घेऊ. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी. बर पहिला टेबल आणि चौथा. पहिला आणि चौथ्यामध्ये पण काय इम्प्लिकेशन्स म्हणजे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. बघ पहिला चौथा पहिलं ट्रू दुसरं ट्रू पहिलं ट्रू दुसरं ट्रू फॉल्स 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 फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स पण तसं काही नाही म्हणजे 4 पण केसेस म्हणजे मी ट्रू 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 लिहून देणार. बरं पी इम्प्लाइज क्यूचं स्टँडर्ड टेबल म्हणजे काय पहिलं स्टेटमेंट ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स आहे म्हणजे 2 नंबरची व्हॅल्यू आली फॉल्स. बाकीच्या ठिकाणी टी. आता निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय निगेशन पी म्हणजे 3 नंबरचा टेबल आणि 6 3 आणि 6 मध्ये इम्प्लिकेशन्स निगेशन पी टू ट्रू. बरं पहिलं ट्रू असं
इथं ट्रू आहे तर दुसरं फॉल्स पाहिजे, फॉल्स नाही. पहिलं ट्रू असेल तर दुसरं फॉल्स नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स. पण ह्या केसेस नाही भेटत म्हणजे 4 पण व्हॅल्यू ट्रू ट्रू ट्रू. ऑब्झर्व करा, LHS म्हणजे 5 नंबरचा टेबल आणि RHS म्हणजे 7 नंबरचा टेबल. 5 आणि 7 नंबरचा टेबल बघितला तर दोन्ही पण टेबल सारखे, म्हणजेच काय म्हणता येईल, फ्रॉम अबाव टेबल column 5 and 7 are identical. Therefore, P implies bracket मध्ये Q implies P is logical equivalence with negation of P implies bracket मध्ये P implies Q is logical equivalence. हे झालं तुमचं फायनल आन्सर सेकंड वन. थर्ड वन, सिमिलरली थर्ड वन साठी सुद्धा आपण पहिल्यांदा आपली हिंट बघून घेऊया. किती स्टेटमेंट्स दिलेले, PQR PQR म्हणजे किती, 3 PQ आणि R. 2 नंबरची हिंट लॉजिकल कनेक्टिव्ह इम्प्लाइज अँड इम्प्लाइज अँड, दोनच इम्प्लाइज आणि अँड. त्याच्यानंतर ब्रॅकेट 1 2 3 राऊंड ब्रॅकेट दिलेले आणि ते पण 3. किती स्टेटमेंट्स आहेत, 3 आहे. PQR निगेशन नाही म्हणजे प्रश्न म्हटला. LHS मध्ये आपण पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. काय ब्रॅकेट, Q अँड R, त्याच्यानंतर काय P इम्प्लाइज Q अँड R. ओके, LHS सॉल्व्ह झाली. आता RHS मध्ये पहिला टेबल घेऊ. P इम्प्लाइज Q, ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतलं. त्याच्यानंतर P इम्प्लाइज R. चला मग P इम्प्लाइज Q and P implies R. Done. 1 2 3 4 5 6 7 8. 5 नंबरचा टेबल बघितलं तर 5 नंबरचं टेबल काय तुमची LHS आहे, लेफ्ट हँड साइड. आणि 8 नंबरचं टेबल RHS आहे. 3 स्टेटमेंट्स आहे, त्याच्यामध्ये पहिले 4 ट्रू P मध्ये, त्याच्यानंतरचे 4 फॉल्स. Q मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स. R मध्ये तुम्ही लिहिणार आहे 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स. हे सगळं पाठ करायचं आहे आणि हे आपल्याला माहिती. ओके, Q आणि R दुसरा आणि तिसरा टेबल अँड आहे. अँड मध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे, दोन्ही ट्रू आहे तर ट्रू आहे, ते बघून घेऊ. दोन्ही ट्रू असेल तर लिहून घेऊ, ऑब्झर्व करूया. हां, इथं दोन्ही ट्रू आहे, आन्सर आला ट्रू. बाकीच्या ठिकाणी मला कुठेही ट्रू दिसत नाही म्हणजे बाकी माझा आन्सर येणार आहे फॉल्स. आता P इम्प्लिकेशन Q अँड R म्हणजे तुम्हाला पहिला आणि चौथा टेबल बघायचा आहे. आणि इम्प्लिकेशन मध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असं असेल तर फॉल्स. P इम्प्लाइज Q अँड पहिला आणि चौथा. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स नाही, पहिलं ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे, आन्सर आलं फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे, आन्सर आलं फॉल्स. पहिलं ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे, आन्सर आलं फॉल्स. इथं कोणीही ट्रू नाही म्हणजे पुढची केस येणारच नाही म्हणजे ट्रू 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 आणि इथं पण ट्रू. आता P इम्प्लाइज Qचं टेबल इम्प्लिकेशन तर पाठ झाले. आता पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, इथं पण नाही. 3 नंबरचा टेबल P इम्प्लाइज Q मध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स आहे म्हणजे लिहून घेऊया. 4 नंबर बरोबर आहे, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स आहे. बाकी चेक करायची गरज नाही म्हणजे ट्रू 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 ट्रू. आणि इकडं पण T येणार आहे, इकडं पण T. P इम्प्लाइज Q झालं. P इम्प्लाइज R, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. 2 नंबरची केस, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तर फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. 4 नंबरची केस, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स. ओके, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तर फॉल्स. बाकी चेक करायची गरज नाही. ट्रू T T T T T. ओके, आता 6 आणि 7 टेबलमध्ये अँड आहे. अँड मध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे, दोन्ही ट्रू आहे म्हणून ट्रू आहे.
बाकी केसेस आपल्याला बघायची गरज आहे. हा ओके, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, इकडे पण तुमचं ट्रू ट्रू ट्रू, आणि बाकी केसेसला तुमचं येणार आहे फॉल्स फॉल्स फॉल्स. मग आता तुम्हाला 5 नंबरचं टेबल ऑब्झर्व करायचं आहे आणि 8 नंबरचं. पहिलं ट्रू आहे, 1 2 3 फॉल्स आहे, 1 2 3 फॉल्स. त्याच्यानंतर 1 2 3 4, 1 2 3 4, म्हणजेच काय 5वा आणि 8वा टेबल बघितला तर सारखे, म्हणजेच तुमचा आन्सर होणार आहे फ्रॉम above table column 5 and 8 are identical. Therefore, P implies Q and R is logical equivalence with P implies Q and P implies R is logical equivalence. Next example. ओके, सेम प्रोसेस करायची. किती स्टेटमेंट्स दिले ते बघून घेऊ. पी क्यू पी क्यू आर आर, म्हणजे 3 स्टेटमेंट्स, पी क्यू आणि आर. दुसरी कनेक्टिव्ह बघूया, निगेशन ऑर अँड, निगेशन ऑर अँड. आणि किती ब्रॅकेट दिलेले आहे, 1 आहे 2 आहे. ओके, राऊंड ब्रॅकेट आहे 2 आणि एक स्क्वेअर ब्रॅकेट. चला, 3 स्टेटमेंट्स आहे, पी आहे क्यू आहे आर. निगेशन फाइंड करायचं आहे, पण निगेशन तुमच्या एका स्टेटमेंट्सचं नाही तर कशाचं आहे, ब्रॅकेट्स. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा पी ऑर क्यू फाइंड करावं लागेल. त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी ऑर क्यू घेणार आहे तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला काय फाइंड करावं लागेल, पी आर क्यू झाला, निगेशन ऑफ पी ऑर क्यू झाला. त्याच्यानंतर परत ओके, पी ऑर क्यू पण मी फाइंड केलेला आहे. डन, पी ऑर क्यू झाला, निगेशन ऑफ पी ऑर क्यू झाला. ओके डन. म्हणजे तुम्हाला घ्यायचं आहे स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन ऑफ पी ऑर क्यू और पी ऑर क्यू. स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व्ह झाला. इथे आपल्याला एक टेबल लागणार आहे, तो आता आपण इन्सर्ट करून घेऊ. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर आर ऑलरेडी आहे, म्हणजेच तुमचा टेबल येणार आहे निगेशन ऑफ पी और क्यू और पी और क्यू अँड आर. हा झाला शेवटचा टेबल. 1 2 3 4 5 6 7 ही झाली तुमची LHS. आणि 3rd नंबरचा डोकाई टेबल आहे, तो झाला तुमचा RHS. आता एक्झाम्पल मध्ये पहिले 4 ट्रू, 1 2 3 4, पुढचे 4 फॉल्स. त्यानंतर 2 ट्रू 2 फॉल्स. त्यानंतर 1 ट्रू 1 फॉल्स. हे पाठ करून ठेवायचे. जर 3 स्टेटमेंट्स तुमचे आले तर तुम्हाला या फॉर्मेशन मध्ये राईट करायचं. ओके, पहिला टेबल आहे पी ऑर क्यूचा. ऑर मध्ये दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, दोन्ही चेक करून घेऊ. ओके, शेवटच्या केसमध्ये दोन्ही फॉल्स आहे, त्याच्या शेवटून पण दोन्ही फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स आहे. बाकीच्या ठिकाणी ट्रू आहे. न बघता आपण ट्रू लिहून देऊ, कारण आपण ऑलरेडी आधी ऑब्झर्व केलेलं आहे. ओके, पी ऑर क्यूचं झालं, त्याचं निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे ट्रूच्या अपोजिट तुम्ही फॉल्स लिहिणार आणि फॉल्सच्या अपोजिट तुम्ही ट्रू लिहिणार आहात. ओके डन. आता हा जो टेबल आहे 4था आणि 5वा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू आणि पी ऑर क्यू यांच्यामध्ये परत ऑर आहे. ऑरच्या टेबलमध्ये काय आहे, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स. चेक करून घेऊ, दोन्ही फॉल्स दिसत आहे का आपल्याला. दोन्ही फॉल्स दिसत नाही म्हणजे तुमच्या सगळ्या ट्रूथ टेबलची व्हॅल्यू ट्रू येणार आहे. ओके, आता हा 6 नंबरचा टेबल आपला आणि 3 नंबरचा टेबल यांच्यामध्ये अँड आहे. अँडच्या ट्रूथ टेबलमध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे. आता दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे, आन्सर आलं ट्रू. बरं, दोन्ही ट्रू नाही आहे. 3 नंबरची केस दोन्ही ट्रू आहे, आन्सर आलं ट्रू.
4 मध्ये नाही आहे, 5 मध्ये बघूया. सॉरी 5 नाही, 1 2 3 4, हा 5 मध्येच. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. बरं नाही आहे. 7 नंबरची केस आहे, दोन्ही ट्रू असेल, शेवटचं नाही म्हणजे फॉल्स. इकडं आलं फॉल्स, इकडं आलं फॉल्स, इकडं आलं फॉल्स. आता आर, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स. आता बघ, एक ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. म्हणजे जर तुम्ही 3 नंबरचा आणि 7 नंबरचा टेबल बघितलं तर सेम आहे, म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे फ्रॉम above table column 3 and 7 are identical. Therefore, this is a logical equivalence. Therefore, negation of P or Q or P or Q and R is equivalent with R is logical equivalence. अशा प्रकारे आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स शिकायचे आणि आपण जसं चॅप्टरमध्ये पुढे जातोय तसं आपल्याला चॅप्टर हा इझी वाटतो. असे टोटल आपण 4 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आता हे पुढचे जे काही 4 एक्झाम्पल आहे ॲज अ होमवर्क तुम्ही सॉल्व्ह करणार आहात.